सुप्रभात मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहल डायरीज. आणि आज सकाळी उठल्याबरोबर भंडारदऱ्याचा प्लॅन झालेला आहे. सो चला रेडी होऊया. आहे माझा आउटफिट. येस, अशा पद्धतीने आम्ही आज चाललेलो आहेत भंडारदऱ्याला आणि आमची ट्रिप चालू झालेली आहे. शमी काहीतरी बोल, किती वाजले सध्या? हां, आता वाजलेले आहेत 8 आणि 8 वाजता आम्ही निघालो आहेत भंडारदऱ्याला. शमी का लांब पळतो यार, कधीतरी येत जा ना व्हिडिओमध्ये. पण आहेत आमच्यासोबत. येस, कसं वाटतं आई? मस्तपैकी पावसाळा चालू झालेला आहे ना, आम्ही चाललोय आता मस्त भंडारदऱ्याला, निसर्गरम्य ठिकाणी, निसर्ग बघायला, धबधबे बघायला. आमची सगळी पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही आता निघालो आहोत. आम्ही सगळा खाऊ घरूनच घेतलाय, मध्ये मध्ये रस्त्यात खाण्यासाठी. शमिकला वाटलं त्याचा मोबाईल राहिला. माझं असं आहे की माझ्या हातातून मोबाईल सुटत नाही आणि शमिकला कुठं ठेवला आहे हेच लक्षात राहत नाही. येस, आता सकाळची पोटपूजा करून आम्ही निघालेलो आहोत आपल्या लोकेशनला. आणि कुठे बाहेर गेल्यानंतर भले आपण दररोज नाश्ता नको करू देऊ, पण कुठेतरी गेल्यानंतर नाश्ता न करणं म्हणजे एक प्रकारचा गुन्हा असतो. लक्षात ठेवा सगळ्यांना. डायमंडच असतो. जाऊ दे, मी माझ्या आईसोबत काढते व्हिडिओ. आई काहीतरी बोला ना. माझ्या व्लॉगला असे आपण 4 चांद देऊन टाकू. माझ्या मीच बोलत राहते, लोक माझं ऐकून बोर होतील. हो मग बरं ठीक आहे, तुम्हाला ना मी आता ढग दाखवते गाईस. जेवढं डोळ्यांनी सुंदर दिसतंय तेवढं कॅमेरा तेवढं कॅप्चर नाही करू शकते मी. नाही पण स्टील अरे नेचर आहे ना ते. हा हा हा, काय सुंदर वळणाची वाट आहे ही. मस्त वाटतंय बघ ना. व्हिएतनामचं दानंग जर गेलो नाही तर छान आहे बरं का, पण मग परत परत तेच होऊन जाईल. तुम्हाला परत तेच बघायला जपान आणि अजून कुठले देश? जर्मनी पण चांगली आहे. जर्मनी पण अंतर जास्त आहे का मला वाटतं. आपल्या ह्या वेळेसचा पण शनिक दुबई जास्त लागेल का रे पैसे? कमी लागतील. दुबईला जाऊ शकतो. दुबईला तिथे बॉम्ब पडतात, तुम्हाला पण ट्रिपला जायची. आम्ही आता हे ढग बघण्यासाठी थांबलोय. तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर झाकला गेलाय ढगामध्ये. सासूनामध्ये आता उतरून आहे ना चालतोय. आणि शमिक बघा, तुम्ही गाडी घेऊन आलाय बघा. आम्ही त्याला सोडून चाललो म्हणून तोही आम्हाला सोडून चाललाय आता पुढे. सालीची खायची असते का? कशी करतात ती सुकी बनवायची कांद्यामध्ये. नको का? सो आता मी एक्स्ट्राची बडबड न करता डायरेक्टली तुम्हाला लोकेशनवर घेऊन जाते. चला, वी आर गोइंग टुवर्ड्स रंधा फॉल. आता आम्ही रंधा फॉलला चाललेलो आहोत. सो हेअर इज अवर फर्स्ट डेस्टिनेशन. आणि हे आमचं रंधा फॉल म्हणून एक वॉटरफॉल आहे. हे आमचं फर्स्ट डेस्टिनेशन होतं, परंतु डॅम भरलाच नाही अजून. त्यामुळं इथं जे दृश्य दिसायला पाहिजे ते दृश्य आत्ता सध्या तरी दिसत नाही आहे. पूर्ण ही जी दरी आहे ती पूर्ण पाण्याने भरलेली असते. जेव्हा तुम्ही ऑगस्टमध्ये याल ना त्यावेळेला सगळं भरलेलं असतं हे पाण्याने आणि खूप सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी दिसतो. त्यानंतर आता सगळे व्ह्यू पॉईंट चालू झाले होते. हा होता आर्थर लेक व्ह्यू पॉईंट आणि इथे उभा राहून आम्ही खूप मस्त असा नेचरचा आस्वाद घेतला. मस्त पाऊस चालू होता. खूप छान असे फोटोज या ठिकाणी काढले. खाली बोटिंग पण चालू आहे. आम्ही तिथे जाणार आहेत येताना. आम्ही आता फणस खाल्लंय, पण ते फणस एवढं गोड होतं की ते खाण्याच्या नादात त्या फणसाचा व्हिडिओ काढायचाच लक्षात नाही राहिला. मी ब्लॉगर आहे, मी विसरूनच गेले. सो अजून एकदा घेतलं तर नक्की दाखवतो तुम्हाला. आम्ही इथे थांबलोय आता फणस घेण्यासाठी. बघा इथे फणस आहे. त्यांनी तसंच आता खूप मोठा असा फणस होता तो. आम्ही फणस घ्यायचा विचार करत होतो आणि घ्यायचा पण होता, परंतु आम्ही कॅश नेली नव्हती म्हणून त्यांच्याकडे कॅशच होती. त्यामुळे आम्हाला हा फणसाचा आनंद घेता आला नाही आणि फणस घरी आणतासुद्धा आलं नाही आहे. सो तुम्ही कधी जरी भंडारदरा साईडला जर गेलात किंवा त्या गडाच्या वगैरे साईडला जर गेलात तर तिथे कॅश बरोबर ठेवा. लोकेशनला आलेलो आहे, तिथं कुठला तरी वॉटरफॉल आहे तो बघतोय आपण. मी तुम्हाला सांगतेच कुठला वॉटरफॉल आहे. एक मिनिट.
वसुंधरा वॉटरफॉल. आता आपला प्रवास हा वसुंधरा फॉलकडे चालू झालेला आहे. तर इथून जवळपास 1 किलोमीटर आतमध्ये वसुंधरा फॉल असेल. तुम्ही बघू शकता निसर्ग किती सुंदर दिसतोय आणि व्हिडिओत जेवढा दिसतोय त्यापेक्षाही डोळ्यांनी इतका सुंदर दिसतो. सो तुम्ही गेला नसाल तर लवकरात लवकर ट्रिप करून या पावसाळीत. आणि चालता चालता सुद्धा इतकं सुंदर ते व्ह्यू असतो ना की म्हणजे अजिबात दम लागत नाही आहे, काही असं थकवा जाणवत नाही. एवढं सुंदर खळखळणाऱ्या पाण्यांचा आवाज खूप छान, म्हणजे शब्दात व्यक्त होणार नाही इतकी ती निसर्गाची सुंदरता असते. छान वाटतंय खूप. प्रत्येकाने यायला हवं. आणि फायनली हा आहे वसुंधरा वॉटरफॉल. तुम्ही बघू शकता किती सुंदर पॉइंट आहे. सगळेजण इथं आलो आहे. कोणता फॉल आहे हा? वसुंधरा वॉटरफॉल. सो सी बघू. त्यानंतर आहे न्हाणी वॉटरफॉल म्हणून होत आहे. आणि बघू शकता जाण्यासाठी किती सुंदर या ठिकाणी रस्ता आहे. धबधबे फक्त पाणीच वाहून नेत नाही तर मनात साचलेला गोंधळसुद्धा वाहून नेतात. त्यामुळं एकदा तरी पावसाळी ट्रिप करायला हवी. माणूस एकदम फ्रेश होऊन घरी येत असतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारं हे पाणी फक्त डोळ्यांनाच आनंद देत नाही तर मनालाही एक वेगळीच शांतता देऊन जातं. आणि हा आहे नेकलेस पॉईंट. तुम्ही बघू शकता नावं पण किती विचारपूर्वक ठेवली आहेत ना या वॉटरफॉलची. खरंच नेकलेसचाच आकार या वॉटरफॉलचा दिसतोय. आता नेकलेस पॉईंट करून आम्ही रतनवाडीमध्ये आलो आहे. आता अमृतेश्वर टेम्पलचं दर्शन घेणार आहोत. तुम्हाला दाखवते अमृतेश्वर टेम्पल. हे आहे रतनवाडीमधल्या अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक असं अमृतेश्वर मंदिर. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून सुमारे 1200 वर्षांपूर्वी 9व्या शतकात बांधलं गेल्याचं मानलं जातं. या मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे काळ्या दगडावर केलेलं अप्रतिम कोरीव काम. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर आणि खांबावर इतकं बारकाईनं शिल्पकाम करण्यात आलेलं आहे की त्या काळातील कलाकारांचं कौशल्य पाहून आजही आश्चर्य वाटतं. मंदिरासमोर नंदी, मंडप, शांत वातावरण आणि आजूबाजूला पसरलेला हिरवगार निसर्ग यामुळे या ठिकाणाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. पावसाळ्यात तर हे संपूर्ण ठिकाण एखाद्या चित्रासारखं भासतं. जर तुम्ही भंडारदऱ्याला फिरायला आलात ना तर या ठिकाणी भेट दिल्याशिवाय घरी जाऊच नका. खरंच ना, भंडारदरा हे ठिकाण स्वर्गापेक्षा काही कमी नाही. हे चित्र पाहिल्यावरती, हा निसर्ग पाहिल्यावरती असं जाणवतं. खरंच नुसतं गाडीत बसून सुद्धा इतकं सुंदर वाटत होतं, इतकं छान, इतकं निसर्गरम्य ठिकाण. नंतर भंडारदरा डॅमवर पण गेलो होतो, पण काही पाणी पाहण्यासारखं नव्हतंच तिथं. त्यामुळे लगेच आम्ही त्या ठिकाणी सुंदर असे अनुभव आणि आठवणी घेऊन परतीचा प्रवास चालू झाला होता. सो असा होता आमचा आजचा दिवस. आणि बरेचसे वॉटरफॉल्स आम्ही या ठिकाणी बघितले. आणि खूप सगळे जे वॉटरफॉल्स होते ते आम्ही गाडीत बसूनच बघितले, कारण की खूप जास्त पाऊस चालू होता म्हणून आम्ही गाडीतून उतरू शकत नव्हतो. आणि आम्ही बघू शकत होतो, म्हणजे जे रस्त्यावरच होते ते आम्ही गाडीतल्या गाडीतच बघितले. आणि आणि भंडारदरा डॅम जो आहे तो आम्ही त्याच्यावरती पण एवढं काही पाणी अजून आलं नव्हतं, कारण की जुलैमध्येच आम्ही आलो होतो. आणि रंधा फॉलला पण इतकं जास्त पाणी नव्हतं. जेवढं दृश्य खूप जास्त पाणी असल्यावर दिसतं तेवढं आज दिसलं नाही आम्हाला. मग ऑगस्टमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीने सगळ्या नेचरचा आनंद घेता येईल. आणि खूप जास्त पाणी त्यावेळेला असतं. आणि भंडारदरा डॅमवरती सुद्धा तुम्हाला भरपूर पाणी त्यावेळेला बघायला मिळणार. आत्ता आलात तर नाही मिळणार फारसं पाणी. बट स्टील खूप छान आजची ट्रिप झालेली आहे. तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूयात पुढच्या व्हिडिओ.